नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जशा जवळ येतात तसं तसं जर पाहिलं तर सर्वच राजकीय पक्ष हे त्यांच्या भूमिका स्पष्ट करताना पाहायला मिळतात. जगातील सर्वात श्रीमंत आणि मोठी महानगरपालिका म्हणून ज्या महानगरपालिकेची ओळख आहे त्या मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस पक्षाने आता स्वबळाचा नारा दिलाय. त्याच अनुषंगाने जर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ठाकरे बंधू याच महापालिकेसाठी एकत्र येताना पाहायला मिळणार आहेत. परंतु अर्थात शरद पवार यांच्या पक्षाची अर्थात शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे हेच आपण आजच्या लाईव्हच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आणि माझ्यासोबत या लाईव्ह मध्ये आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, आज विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावरती लढणार आहे असा स्पष्टपणे घोषणा केली आहे. निश्चित राजरत्न, खरं तर मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा जी आहे ती रंगताना पाहायला मिळत होती की मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसची भूमिका काय असेल. राजरत्न, तुला आठवत असेल काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, विधान परिषदेचे आमदार असणाऱ्या भाई जगतापांनी पहिल्यांदा हा सूर जो आहे तो आळवळला होता की आम्ही मुंबई महानगरपालिका निवडणूक ही स्वबळावर लढून. त्यावेळी ते म्हटले होते, राज ठाकरेच काय उद्धव ठाकरेंसोबतही आम्ही युती करू इच्छित नाही, आम्ही मुंबई महानगरपालिका निवडणूक ही स्वबळावर लढणार आहोत. त्याचं कारण सुद्धा राजरत्न तसंच आहे. 2017ची पक्षीय बलाबल जर आपण पाहिलं तर शिवसेना 82, संयुक्त शिवसेना 84, भारतीय जनता पार्टी 82, काँग्रेसच्या त्या ठिकाणी जागा होत्या 31, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा होत्या 9, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जागा होत्या 7, ज्यात 7 मधले 6 पुढे शिवसेनेमध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यावेळच्या संयुक्त शिवसेनेमध्ये. आणि अपक्ष आणि छोटे मोठे सगळे पक्ष मिळून त्यांची संख्या होती 14. असे साधारणतः 227 इतके मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या जी आहे ती असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आता जवळपास 9 वर्षांनंतर होणारी निवडणूक, ज्या निवडणुकीमध्ये ऑड सेम आहेत, नगरसेवकांची संख्या सेम आहे, 227 वॉर्ड, 227 नगरसेवक, अशी साधारणतः ही स्थिती असणार आहे. बदल काय आहे तर राष्ट्रवादी फुटली आहे, शिवसेना फुटली आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळे पक्ष जे आहेत ते आपापल्या पद्धतीने तयारी करतायत. आणि काँग्रेससाठी मुंबई जितकी ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्वाची आहे तितकीच ती काँग्रेससाठी महत्वाची असल्याचं पाहायला मिळतंय. कारण राजरत्न, भारतीय जनता पार्टी जरी महत्वाचा पक्ष, मोठा पक्ष त्यावेळी 2017ला ठरलेला असला तरी भारतीय जनता पक्षानं कुठलीही महत्वाची पदं जी आहेत ती घेतली नाहीत. त्यामुळं विरोधी पक्षनेते पद हे काँग्रेसकडे त्यावेळी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. अशा वेळी मुंबई महानगरपालिका जिंकणं हे जितकं ठाकरेंसाठी महत्वाचं आहे तितकंच ते काँग्रेससाठी सुद्धा महत्वाचं आहे. त्यासाठी आज विजय वडेट्टीवारांनी केलेली घोषणा ही त्याचंच एक द्योतक जे आहे ते म्हटलं तरी काही वावगं ठरणार. संकेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विजय वडेट्टीवार असं म्हणाले आहेत की आमचे जे स्थानिक नेते आहेत, स्थानिक नेत्यांनी जी भूमिका, जी इच्छा व्यक्त केलेली होती त्यानुसार आम्ही स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. अगदी निश्चित राजरत्न, कारण स्थानिक नेत्या मुळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी मुळात ही निवडणूकच कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला बूस्टर डोस देणारी, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला बूस्टर डोस देणारी अशी ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्ता महत्वाचा जो आहे तो मानला जातो. आपण काल एका लाईव्ह मध्ये बोलताना सुद्धा अशी चर्चा केली की साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्था, मग विधानसभा, लोकसभा यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळतात. मात्र यावेळी पहिल्यांदा असं झालंय की अगोदर लोकसभा, मग विधानसभा, सगळ्यात शेवटी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या लागताना पाहायला मिळत आहेत. मग आरक्षणाचा विषय असेल किंवा मग प्रभाग पद्धतीचा विषय असेल, या सगळ्यामुळं या निवडणुका ज्या आहेत त्या लांबल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता ज्यावेळी या निवडणुका होत आहेत त्यावेळी अर्थातच सगळे पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करतायत. आणि वडेट्टीवार जसं म्हटलं की वरिष्ठ नेत्यांच्या किंवा स्थानिक नेत्यांच्या सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही निवडणूक जी आहे ती आम्ही स्वबळावर लढतोय. मात्र याला दुसरी एक किनार आहे राजरत्न, जो राजकीय अभ्यासक आहेत किंवा जे काही या विषयामध्ये काम करणारे, राजकीय विषयावर काम करणारे जाणकार आहेत, त्यांच्या मतानुसार ठाकरे गट आणि राज ठाकरेंची, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची वाढलेली जवळीक, वाढलेली एकी, या सगळ्यामुळं सुद्धा मनसेला सोबत घेऊन काँग्रेस इच्छुक नाही हे तर वारंवार दिसलेलं आहे. म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी थेटपणे तशी प्रतिक्रिया देणं,
मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आहेत म्हणून निवडणूक आयोगाच्या भेटीला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गेले नाहीत. सत्याचा मोर्चा जो विरोधकांनी काढला त्या मोर्चाला सुद्धा हर्षवर्धन सपकाळ गेले नाहीत. त्यामुळं काँग्रेसची भूमिका ही मनसेला सोबत घेण्याची नाही हे तर जवळपास निश्चित झालं होतं. त्यामुळं आता हे दोन पक्ष जर एकत्र येऊन निवडणूक लढत असतील तर आम्ही काय त्यांच्यामधला भाग होणार नाही, हीच काँग्रेस ती भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं आता स्वबळाची घोषणा जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळत आहे. संकेत, एका बाजूला जर पाहिलं तर आपण काही दिवसांपूर्वी जसं तू सांगितलेलं होतं, ज्यावेळेस राज ठाकरे ज्या ज्या व्यासपीठावरती आलेले होते त्या व्यासपीठावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन येणं सपकाळ जे आहे ते टाळलेलं होतं. जरी त्या बैठकीला बाळासाहेब थोरात आलेले असतील किंवा विजय वडेट्टीवार आलेले असतील, परंतु हर्षवर्धन सपकाळ यांनी येणं टाळलेलं होतं. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं संकेत, शरद पवार यांनी जी भूमिका काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती की महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी ठरवावं की मनसेबाबतची भूमिका काय, की मनसेला मवियामध्ये घ्यायचं की नाही हे ठरवावं, असं शरद पवार म्हणालेले होते. आणि आज जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाने थेटपणे मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावरती लढणार असं स्पष्ट केले. आणि त्यामुळे कुठेतरी आता ठाकरे बंधू मुंबई महापालिकेसाठी एकत्र येणार हे अगदी स्पष्टच झालंय म्हणायचं का? अगदी निश्चित राजरत्न. कारण तुला आठवत असेल काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी महानगरपालिका निवडणुकांसाठी एक भाकीत केलं होतं. खरं तर ते ठाणे महानगरपालिकेसाठी होतं की आमचा नारा 75 पारचा आहे, आम्ही मनसे शिवसेना एकत्र लढून जिंकू. आणि ठाण्याबरोबरच त्यांनी मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका अशा काही महत्वाच्या महानगरपालिकांचा सुद्धा उल्लेख त्यावेळी केलेला होता. त्यामुळं अर्थातच आपण जर पाहिलं तर आता काँग्रेस स्वबळावर लढणार म्हटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भूमिका ही फार निर्णायक आहे. मात्र राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आतापर्यंत जर आपण रत्न पाहिलं तर राष्ट्रवादीची फारशी ताकद मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये फारशी पाहायला मिळाली नाही. अगदी एक आकडी नगरसेवक त्यावेळी निवडून येताना आपल्याला पाहायला मिळालेले होते. त्यामुळे आता शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना काय निर्णय घेते पाहणं महत्वाचं आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा स्वबळावर जाण्याचाच विचार जो आहे तो करू शकता, कारण सत्ता राहिल्याचं पाहायला मिळतं. अगदी हेमचंद्र गुप्तेंपासून ते किशोरी पेडणेकरांपर्यंत साधारणतः 1971-72 पासून ते 2017च्या म्हणजे मुंबई महापालिकेसाठी शिवसेना जी उद्धव ठाकरेंची आहे ती स्वबळावरती लढू शकते असं वाटतं? निश्चित राजरत्न तशीच आताची स्थिती आहे. कारण 1971 पासून सलग जर आपण पाहिलं तर शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर राहिल्याचं पाहायला मिळतं. मग युतीमधून असेल, कधी स्वबळावर असेल. त्यामुळे मुंबई महानगरपालिका ही निश्चितपणे ठाकरेंसाठी आणि शिवसेनेसाठी महत्वाची महानगरपालिका आहे. आणि त्यामुळंच आता काँग्रेसची स्वबळाची घोषणा केल्यानंतर ठाकरे गट सुद्धा स्वबळावरच ही निवडणूक लढेल अशी आताची तरी स्थिती आहे. संकेत, एक बाजू जर पाहिली तर ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे, एकनाथ शिंदे हे जर तुला माहितीच असेल, एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह आहे, त्याचबरोबर ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. अशा वेळी जर पाहिलं तर ज्या पद्धतीचं जर तुला आठवत असेल की मराठी हिंदी सक्तीचा जो निर्णय घेण्यात आलेला होता, त्यानंतर जर पाहिलं तर ठाकरे बंधू एकत्र आलेले होते. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी घेतलेली जी भूमिका होती की एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच, त्या विधानाला सुद्धा कुठेतरी एक मोठं महत्व आहे असं वाटतं संकेत. आणि त्यामुळे अर्थात महापालिकेची जी निवडणूक आहे मुंबईची, त्या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा आहे. यावरती तुझं मत? निश्चित राजरत्न. ठाकरे बंधू एकत्र येतील. तू जसं सांगितलं उद्धव ठाकरेंचं उदाहरण की एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. त्याच वेळी संजय राऊत दसरा मेळाव्यात असं म्हणतात की हे शिवतीर्थ जसं आपलं आहे तसं पलीकडचं शिवतीर्थ सुद्धा आपलं आहे. अगदी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये मनसेध्यक्ष राज ठाकरे सुद्धा असं म्हटले की आम्ही भेटलो, 10 वेळा भेटलो, 11 वेळा भेटलो की लगेच त्याची न्यूज होते. आता काय भेटीगाठी होत राहणार आहेत, आता आमचा संपर्क जो आहे तो होत राहणार आहे. ह्या तीनही विधानांचा जर आपण अर्थ लावला तर त्याची सिंपल मॉरल ऑफ द स्टोरी अशी होते की ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आता मनाने एकत्र आली. संजय राऊत जसं म्हणायचे तसं आमची स्क्रिप्ट रेडी आहे, पिक्चरची घोषणा मात्र योग्य वेळी होईल, तशी काहीशी स्थिती आता झाल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झालेली आहे, फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे असं देखील बोललं जातं. त्यामुळं मुंबई महानगरपालिका ही लिटमस टेस्ट असणार आहे ठाकरे बंधूंच्या युतीसाठी. ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र येऊन लढेल अशी आत्ताचीच परिस्थिती आहे. बाकी महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काही होतं, जे आपण
19 पासून 24 पर्यंत अनुभवलं देखील आहे. त्यामुळं ठामपणे एकत्र येतील की ऐन वेळेला काही वेगळी घटना घडेल, हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. संकेत, दुसरी एक बाब म्हणजे जसं तू थोड्या वेळापूर्वी सांगितलंस, की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईमध्ये हवी तेवढी ताकद नाहीये. त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीची समीकरणं आपण सातत्याने चर्चा करत होतो, की काँग्रेस पक्ष सातत्याने काँग्रेस पक्षाची भूमिका होती, की राज ठाकरे यांना विरोध होता, त्यांच्या मनसे पक्षाला विरोध होता. अशा वेळी हे दोन्ही ठाकरे बंधू आणि अर्थात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत निवडणुका लढवू शकतात, असं काही समीकरण होईल असं वाटतं? राजरत्ना, एक चर्चा अशी आहे की ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही असंच एक समीकरण राज्याला पाहायला मिळू शकतं. कारण काँग्रेसचा विरोध पाहता काही दिवसांपूर्वी मनसे नेते वसंत मोरेंनी सुद्धा तसं सूतोवाच जे आहे ते केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आज सुद्धा एक वसंत मोरेंनी पोस्ट अशी केलेली आहे की ठाकरे बंधूंचा एक फोटो आहे, पाठीमागे तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा जो आहे तो देखील असल्याचं पाहायला मिळतं. आणि एक राज्याच्या राजकारणातला सूर असा सुद्धा आहे, जसं आपण म्हटलं तसं महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही होतं. त्यामुळं कदाचित हे समीकरण तू जसं म्हटलंस तसं ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे आपल्याला पाहायला मिळू शकेल. ओके. ठाकरे बंधू आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येताना पाहायला मिळू शकेल. परंतु जर संकेत जर पाहिलं, तर भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये काय संकेत आहेत? भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिंदेची शिवसेना हे एकत्रितपणे निवडणुका लढवू शकतात का? मुंबईमध्ये स्वबळाचा नारा या पक्षांकडून दिला जाऊ शकतो? राजरत्न, मुंबई महानगरपालिका ही प्रत्येकासाठीच महत्वाची निवडणूक आहे. महायुती म्हणून जर आपण विचार केला तर भाजपने 100% भाजपची तयारी केली आहे. तिकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने 21 जणांची मुख्य कार्यकारी समिती घोषित केली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर म्हणलास तर निवडणूक व्यवस्थापन समिती माजी मंत्री नवाब मलिकांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेली आहे. जशी दर मंगळवारी दादांची सगळ्या आमदारांची, नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक होते, तशी मुंबईच्या अनुषंगाने सुद्धा एक वेगळी बैठक जी आहे ती होताना पाहायला मिळते. मात्र जरी हे तीनही पक्ष तयारी करत असले तरी मुंबई महानगरपालिका निवडणूक महायुती तरी युती म्हणून लढेल, मुंबईची महानगरपालिका तरी, अशी सध्याची स्थिती आहे. कारण ठाकरे गट व्हर्सेस महायुती अशी साधारणतः ती लढाई जी आहे ती आपल्याला पाहायला मिळू शकेल. मग खान महापौर होऊ शकतो असं थेट विधान मुंबईच्या विजयी मेळाव्यामध्ये मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी केलं होतं. त्यामुळं हिंदू मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणावर सुद्धा ही निवडणूक कशी जाऊ शकते याचा एक ट्रेलर त्या अमित साटमांच्या विधानातून आपल्याला पाहायला मिळालेला होता. त्यामुळं ठाकरे गटाला शह देण्यासाठी निश्चितपणे हे तीन पक्ष एकत्र येऊनच निवडणूक लढवतील अशी स्थिती आहे. खरं तर मुंबई महापालिकेसाठी महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली आहे. काँग्रेस पक्षानं स्वबळाचा नारा दिलाय, परंतु आता उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील किंवा शरद पवार यांची मुंबई महापालिकेसाठी नेमकी काय भूमिका असते ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याचबरोबर महायुतीकडून भारतीय जनता पक्षाने शिंदेची शिवसेना एकत्रित येत निवडणुका लढवतात का, विशेषतः मुंबई महापालिकेच्या, ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.